नमस्कार मित्रांनो, वाई या मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारांना जे आहे ते भांडे वाटपासाठी सुरू झालेलं आहे आणि भांडे वाटप जे आहे ते तुम्हाला अपॉइंटमेंट घेतल्यानंतर भेटणार आहेत. आता बांधकाम कामगारांना नोंदणी केल्यानंतर काय होते, एक स्मार्ट कार्ड भेटलं जाते अशा प्रकारचं. जे तुम्हाला स्मार्ट कार्ड जे आहे ते अशा प्रकारचं भेटलं जाते. ते तुम्हाला जे आहे ते नोंदणी केल्यानंतर भेटलं जाते. परंतु बांधकाम कामगारांनी जे आहे ते स्मार्ट कार्ड घेऊन नुसतं भांडे घ्यायचे नाहीत, तर त्यांना भरपूर असा लाभ भेटतोय. बांधकाम कामगारांना कोणकोणता लाभ भेटतोय बऱ्याच बांधकाम कामगारांना माहीत नाही. हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही ही नोंदणी केल्यानंतर तुमच्यामध्ये भरपूर अशा योजनांचा लाभ भेटला जातो आणि तुमच्या मुलांना सुद्धा याचा फायदा नक्कीच होतोय. कोणकोणता फायदा होतो, काय होतो, संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा. नक्कीच तुम्ही बांधकाम कामगाराची नोंदणी केली का ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि जर बांधकाम कामगाराची नोंदणी केली नसेल तर लगेच नोंदणी करा. नोंदणी कशी करायची, फ्रीमध्ये एकही रुपया तुम्हाला खर्च लागणार नाही. अगदी फ्रीमध्ये नोंदणी कशी करायची ह्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो तुम्हाला व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल किंवा तुम्ही मला कमेंट करा. तर चला मित्रांनो, सुरू करूयात की भांडे व्यतिरिक्त बांधकाम कामगारांना जे भांडे भेटतात त्याच्या व्यतिरिक्त कोणकोणते समजा लाभ भेटतात ते पण सांगतो. ते लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यानंतर भांड्यामध्ये 3 प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत ते पण तुम्हाला सांगतो. संपूर्ण माहिती पाहत चला आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर या ठिकाणी पहा, पहिलं जे आहे ते गृहोपयोगी वस्तू, सेफ्टी किट आणि एडिशनल किट, ह्या 3 प्रकारच्या किट आहेत. सेफ्टी किट आणि एडिशनल किट आणि गृहोपयोगी वस्तू, ह्या 3 प्रकारचे किट आहेत. ह्या तुम्हाला तिन्ही वेगवेगळे अपॉइंटमेंट घ्यावं लागतात. त्यानंतर पहा, दुसरी जे आहे ते बांधकाम कामगाराच्या मुलांना जे आहे ते सर्वात मोठा फायदा कुठला होतो की यांच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटली जाते. शिष्यवृत्ती कशा प्रकारे आहे, पहिलीपासून आहे. बांधकाम कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्ती पहिलीपासून भेटत आहे. पहिली ते 7वीपर्यंत 2,500 रुपये, म्हणजे 2,500 रुपये पहिली ते 7वीच्या मुलांसाठी, त्यांच्या मुलींसाठी, पाल्यांसाठी. त्यानंतर पहा, 8वी ते 10वीसाठी जे आहे ते 8वी ते 10वीला मुलं गेली त्यांना जे आहे ते 5,000 रुपये भेटले जातात. त्यानंतर 8वीच्या पुढं 10वी 12वीमध्ये गेल्यानंतर 10,000 रुपये प्रतिवर्ष भेटतात. तसेच त्यांना 11वी 12वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष जे आहे ते 10,000 रुपये दिले जातात. बांधकाम कामगाराच्या मुलांना हे सर्व पैसे भेटले जातात. हे बांधकाम कामगारांना बऱ्याच माहिती नाही आहे. परंतु ह्याचा लाभ कसा घ्यायचा हे पण तुम्हाला पुढं सांगणार आहे. परंतु कोणकोणता लाभ भेटतोय ते अगोदर पहा. आता या ठिकाणी पहा, जर बांधकाम कामगाराची मुलं पदवी अभ्यास करीत असतील तर त्यासाठी जे आहे ते पदवी अभ्यासक्रमाकरिता 20,000 रुपये प्रतिवर्ष दिले जातात. त्यानंतर बांधकाम कामगाराची जर मुलं वैद्यकीय पदवी अभ्यास करीत असतील तर त्यासाठी जे आहे ते 1,00,000 रुपये बांधकाम कामगाराच्या मुलांना भेटले जातात. आणि अभियांत्रिका पदवीकरिता प्रतिवर्षी 60,000 रुपये बांधकाम कामगाराच्या मुलांना भेटले जातात. तर हे जे आहे ते लाभ बांधकाम कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्तीमार्फत भेटले जातात. त्यानंतर बांधकाम कामगाराची जर मुलं MSCIT करीत असतील तर त्याची जी फी आहे ती फी पण बांधकाम कामगाराच्या महामंडळामार्फत भरली जाते, हे लक्षात ठेवा. तसेच त्यानंतर बांधकाम कामगारांना जर राहण्यासाठी घर नसेल, कच्चं घर असेल तर त्यांना पक्कं जे आहे ते त्यांना घरकुल भेटलं जाते अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत. त्या अटल आवास योजनेचा अर्ज कसा करायचा आणि तुम्हाला घर जर खरोखर राहायला नसेल तर त्याचा फॉर्म कसा भरायचा हे पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल नक्कीच कमेंट करून मला विचारा. त्यानंतर पहा, जर तुम्ही घर बांधण्यासाठी जर बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर त्या कर्ज जर तुम्ही 6,00,000 रुपये घेतलं असेल तर त्याचं कर्जाचं जे व्याज आहे 2,00,000 रुपये ते पण आपल्या महामंडळाकडून भरलं जाते. तुम्हाला लाईव्ह तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की स्क्रीनवरती लाईव्ह प्रूफमध्ये तुम्हाला दाखवत आहे की 6,00,000 रुपये लोन घेतलं असेल, कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला त्याचे 2,00,000 रुपये जे व्याज आहे ते या ठिकाणी भेटत आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतात. त्यानंतर पहा, जर बांधकाम कामगाराचं पहिलं लग्न असेल तर ते बांधकाम कामगाराच्या पहिल्या लग्नासाठी सुद्धा 30,000 रुपये दिले जातात. तुम्ही या ठिकाणी पहा. या संपूर्ण योजना ज्या आहे तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह स्क्रीनवरती पाहता येत आहेत. आणि तुम्हाला आणखीन कोणकोणत्या बांधकाम कामगारांना योजना पाहिजे ते पण तुम्हाला सांगणार आहे. तसेच बांधकाम कामगाराची जर पत्नी नैसर्गिक परिस्थिती झाली, बांधकाम कामगाराच्या पत्नीची नैसर्गिक परिस्थिती झाली त्यासाठी सुद्धा पैसे आहेत. आणि जर शास्त्रक्रियेद्वारे परिस्थिती झाली त्यासाठी सुद्धा बांधकाम कामगारांना पैसे भेटले जातात. त्यामुळे बांधकाम कामगारांना असे भरपूर योजना आहेत. बांधकाम कामगारांनी जर नोंदणी केली तर त्यांना नुसतं हे स्मार्ट कार्ड घेऊन फायदा नाही, त्यांना तर अनेक योजनांचा लाभ जो आहे तो घेता येतो. तरी बांधकाम कामगाराचं कार्ड कसं काढायचं, नोंदणी कशी करायची फ्रीमध्ये, ह्याच्याबद्दल आपण पूर्ण व्हिडिओ बनवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका, कारण की भरपूर असे व्हिडिओ बनवले आहेत की बांधकाम कामगारांना जे आहे ते चांगल्या प्रकारे जे आहे त्यासाठी प्रतिसाद होणार आहे. आणि भरपूर बांधकाम कामगारांना जे आहे ते नवनवीन योजना ज्या आहेत त्या योजनेचा लाभ या ठिकाणी बांधकाम कामगारांना घेता येणार आहे. अशा प्रकारचे मी भरपूर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन आता मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत मी सांगितलेलं आहे की बांधकाम कामगाराच्या मुलांना जे आहे ते शिष्यवृत्ती भेटली जाते. रुपये 2,500 पासून जे आहे ते 1,00,000 रुपयेपर्यंत भेटली जाते. त्याचं तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो. ते बी आपल्या बांधकाम कामगार जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत दिले जातात. आता बरेच बांधकाम कामगार म्हणतील की हे भेटतील का नाही, काय प्रूफ आहे, तो तुम्हाला डायरेक्ट प्रूफ दाखवणार आहे. तुम्ही प्रूफ बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की खरोखर आहे.
बांधकाम कामगारांच्या मुलांना जी आहे ती शिष्यवृत्ती भेटली जाते ती तुम्हाला तर आपण लाईव्ह तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी पहा मित्रांनो, बांधकाम कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटते की नाही या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवत आहे। मी जे आहे त्या ठिकाणी पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहोत। तुम्हाला डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात बांधकाम कामगारांना शिष्यवृत्ती भेटते की नाही त्यांच्या मुलांसाठी। तर या ठिकाणी पहा विविध लाभाचे वितरण जे आहे ते 1 एप्रिल 2026 पर्यंत ज्या लाभार्थ्यांनी ज्या बांधकाम कामगारांनी 1 एप्रिल 2026च्या अगोदर ज्यांनी लाभ म्हणजे अर्ज केलेला आहे त्यांना हे लाभ, तर या ठिकाणी पहा तुम्हाला कोणाकोणाला लाभ भेटले ते दाखवतो। तर या ठिकाणी जे आहे ते तुम्ही पाहू शकतात हे 5,000 रुपये तुम्हाला काय म्हटलं होतं की 7वी ते 10वी पर्यंत जे आहे ते बांधकाम कामगाराच्या मुलांना 5,000 रुपये भेटतात। त्यानंतर हे 60,000 रुपये पण तुम्हाला सांगितलेलं आहे। तसेच बांधकाम कामगारांना हे 5,000 रुपये भेटले आहेत। पहिली ते 7वीच्या मुलांसाठी जे आहे ते 2,500 रुपये भेटले जातात। तर या ठिकाणी तुम्ही पहा हे 2,500 नंतर हे 60,000 बांधकाम कामगाराच्या मुलांना हे सर्व जे आहे ते योजनेतून भेटलेले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही पण अर्ज करू शकतात। अर्ज कसा करायचा काय करायचा आहे ह्याबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच खाली कमेंट करा। कमेंटमध्ये तुम्हाला जे आहे ते संपूर्ण A to Z माहिती देईल आणि हे जी PDF आहे ह्या अर्जाची तुम्हाला PDF फाईल देऊन टाकणार आहे। तर अशा प्रकारे जे आहे ते बांधकाम कामगारांनी जे आहे ते या ठिकाणी पैसे भेटले जातात बांधकाम कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्तीसाठी। नंतर बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर त्यांचं नाव या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे कार्डामध्ये। नाव जोडून घेण्यासाठी तुमचं नाव मुलांचं जोडलेलं आहे की नाही कसं पाहायचं आहे, तर पहिल्यांदा तुम्ही काय करायचं आहे आपल्या वेबसाईटवर यायचं आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला कमेंट करा। आता या ठिकाणी पहा बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन यावरती क्लिक करून तुम्ही जे आहे तुमचं सर्व या ठिकाणी पाहू शकतात। डॉक्युमेंट्स म्हणजे तुमचं त्यामध्ये तुमच्या मुलांचे नाव जोडलेले आहेत की नाही पण तुम्ही पाहू शकतात। पहिल्यांदा काय करायचं तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचा टाका आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाका। त्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करून तुमचं पुढचं प्रोसेस करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। आता मी आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकलेला आहे। प्रोसीड टू फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते OTP येईल। एक OTP या ठिकाणी येणार आहे। तो OTP जे आहे ते एंटर OTPमध्ये आपल्याला टाकायचा आहे। या ठिकाणी पहा बांधकाम कामगार मित्रांनो तुमचं जे आहे ते ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे तुम्हाला अशा प्रकारे असायला पाहिजे। ॲप्लिकेशन स्टेटस ॲक्सेप्ट असायला पाहिजे। त्यानंतर जे आहे ते रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह असायला पाहिजे हिरव्या कलरमध्ये, तर तुम्हाला हे शिष्यवृत्तीचा लाभ भेटणार आहे। तुम्हाला हे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे सर्व लाभ भेटले जातात बांधकाम कामगारांना। तर नक्कीच मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की बांधकाम कामगाराच्या मुलांना कोणकोणता लाभ भेटला जातो शिष्यवृत्ती। त्यानंतर बांधकाम कामगारांना नुसतं भांडे वाटपच भेटत नाही, नुसते भांडेच भेटत नाहीत, तर बांधकाम कामगारांना अन्य म्हणजे घरकुल योजना असेल, बांधकाम कामगारांना पहिल्या विवाहासाठी 30,000 रुपये असतील किंवा बांधकाम कामगाराचे जे पत्नी आहे ते जे प्रसूती झालेले आहे त्याच्यासाठी जे पैसे असतील त्यासाठी जे आहे ते अनुदान असेल, असे बांधकाम कामगारांना भरपूर असं या ठिकाणी योजनेतून पैसे दिले जातात। तर बांधकाम कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्ती किती भेटते काय भेटते हे संपूर्ण तुम्हाला लाईव्ह प्रूफमध्ये दाखवलेलं आहे। नक्कीच तुम्हाला ही थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि बांधकाम कामगारांना तुम्ही जर आणखी नोंदणी केली असेल तर नोंदणी कशी करायची काय करायची त्यासाठी कोणकोणते कागद लागतात आणि नोंदणी कुठे करायची संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा। भेटत पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।